हॅपी सबत. सर्व आनंदित आहात? दुःखात कोण आहे? नाही, कोणी दुःखात नाही. आजचा जो आपला सुवर्ण वचन आम्ही वाचलं, ऍक्च्युली सुवर्ण वचन मी पहिलं दुसरं सांगितलं होतं, नंतर मग मी म्हटलं की नको, हे वचन तर आहे पण आपण एक दुसरं वचन घेऊया. ते होतं रोमकारास पत्राचा 12वा अध्याय 19वा वचन काय सांगतं आपण बघूया. रोमकारास 12:19 सांगतं, प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाचे क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. म्हणजे जे आपण आपल्याला नाही, त्या ज्या गोष्टीचे पुढे जायचे किंवा त्या गोष्टीचा आपल्याला सामना नाही करायचा आहे, परमेश्वर आपल्यासाठी ते करणार आहे. आमेन. आजचा जो आपला जो मुद्दा आहे ना, तो हा आहे की पापांपासून पळा. परमेश्वर सांगतो, जेव्हा दावीद किंवा गोलियत, जेव्हा इस्रायलाचं राज्य होतं, जेव्हा इस्रायल लोकांना भांडणं किंवा त्यांचं जे हे चालू होतं, वॉर चालू होतं दुसऱ्या देशांमध्ये, त्यांच्या देशांमध्ये, तेव्हा परमेश्वरांनी त्यांना आशीर्वादित केलं होतं की तुम्ही जा आणि लढाई करा. पण नेहमी लढाई करणं गरजेचं आहे का? परमेश्वर सांगतो की नेहमी त्या टायमिंगचा जो वेळ होता, तो काळ होता, तो इस्रायल राज्यासाठी होता, कारण की तिथून काहीतरी परमेश्वराला दाखवायचं होतं, करायचं होतं. पण आजच्या क्षणी लढाई करणं जरुरी आहे का? स्वतःशी लढाई करणं जरुरी आहे का? पापासोबत लढाई करणं जरुरी आहे का? वासनाशी लढाई करणं जरुरी आहे का? त्याच्यामध्ये जेव्हा आपण लढाई करायला जातो ना, तेव्हा आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो. जेव्हा आपण वासनाकडे जातो ना, आपण म्हणतो की नाही, मी आता ही गोष्ट नाही करणार, मी आता व्यभिचार नाही करणार, मी आता असं नाही करणार. किंवा जर ती गोष्ट आपल्या समोर येते, जर आपण त्याला फेस करायला जातो ना, तेव्हा आपण त्या गोष्टीचा मागे जातो, त्याच्यामध्ये घुसायचा आपण जास्त प्रयत्न करतो. वचन सांगतं की पापापासून पळा, तेव्हाच तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे. त्याचा सामना नका करू. तो सांगतो सामना करायला मी आहे, तुम्ही फक्त ना त्याच्यातून लांब राहा. सगळ्या गोष्टीला फेस करायची गरज नाही ना आपल्याला. आपल्यासोबत जर कोणी डिबेट करते, ए भाऊ तुझा देव खरा, माझा देव खोटा, माझा देव खोटा, तुझा देव खरा, परमेश्वर सांगतो ज्याला कान आहे तो ऐको. परमेश्वर सांगतो की ज्याला कान आहे तो ऐको. परमेश्वर येशू ख्रिस्त पण जेव्हा या भूतलावरती आला, तो फक्त सत्य सांगत होता. त्याला तू बोलला तू देव आहे, तू देव आहे, तू ते बोलतो. बोलला मी अब्रामाचा पहिलं होतो, तुम्हाला विश्वास करायचा करा, नाही करायचं नका करू. पण तो त्यांच्याशी लढत नाही बसला, तो त्यांच्याशी भांडण नाही करत बसला, की तो फक्त सांगत गेला की मी सत्य आहे, मी मार्ग, सत्य, जीवन आहे, मीच खरा जे येणारा मसाया होता, जो मसिया होता, तो मी आहे. जेव्हा आपण जसं वाढतो, जसं चालतो, जसं बोलतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी होतात. आपण कोणाशी आर्ग्युमेंट करत बसतो, इथून पळा. आपण कोणाशी मारहाण करतो, तिथून पळा. आपल्या मनामध्ये कोणाबद्दल बेविचार येतो, तिथून पळा. जेव्हा आपण पळू तेव्हा आपल्याला परमेश्वर भेटणार आहे. वचनाकडे जाऊया. उत्पत्ती 29वा अध्याय 7वं वचन आहे, 7 ते 7 ते 12. हे आपलं मागच्या वेळेस पण घेतलं होतं की पाप किती प्रकारचे होते. मागच्या वेळेस माझा संदेश होता, त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं. पुन्हा आपण बघूया उत्पत्ती 39, 7 आणि 12. काय सांगतं? 7व्या वचनापासून आपण बघूया. यानंतर असे झाले की योसेफाचे धन्याची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्यास म्हणाली, मजपाशी निस. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धनाच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत, आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीस त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी
वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू. इथं त्यांनी त्या धनाचा विचार नाही केला, इथं त्यांनी परमेश्वराचा विचार केला. जेव्हा आपण कोणत्या गोष्टीमध्ये असतो, जेव्हा आपल्या मुखातून वाईट शब्द निघायचा येतो ना, तेव्हा आपण विचार करायचा की समोरचा व्यक्ती काय विचार करणार, समोरच्या व्यक्तीच्या मनात काय विचार येणार आपल्याबद्दल, त्याला किती वाईट वाटणार, त्याला किती वाईट वाटणार. जेव्हा आपण वचनाकडे जातो, जेव्हा आपण बायबल वाचतो, तेव्हा आपण बायबल वाचायला पाहिजे. जेव्हा आपण पवित्र शास्त्राचं ज्ञान घेतो किंवा आपण येशू ख्रिस्ताचा जर शब्द आपल्या मुखातून काढतो, आपल्या मुखातून फक्त तेच निघायला पाहिजे. आपल्या मुखातून वाईट शब्द नाही निघायला पाहिजे. पण जेव्हा आपण त्या वाईट गोष्टींकडे जातो, जेव्हा आपण व्यभिचार करायला जातो, ह्या रूममध्ये मी आणि ती स्त्रीच आहे, पण तो येशू ख्रिस्त बघणार आहे ना, तो येशू ख्रिस्त आपल्याला बघतोय ना. आपण त्याचा सामना करू. तिथं काय सांगितलं ना, इथं त्यांनी सामना नाही केला त्या गोष्टीचा. त्यांनी त्याला सांगितलं, भाई नाही, मी हे गोष्ट नाही करू शकत. त्याच्या पुढे काय होतं, तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्या पाशी निजाव्यास किंवा तिच्या जवळ असाव्यास तो तिचे ऐकेना. एका दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज कराव्यास घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसापैकी कोणीही मनुष्य तेथे घरात नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपशी नीच. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. तो त्याने काय केलं, पळून गेला. आज आपण आजच्या क्षणी बायबलच्या जर वचनामध्ये पण बघितलं ना, स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत सर्वात मोठं जे पाप आहे ते व्यभिचार आहे. आपलं वचन, आम्ही जे वचन सुवर्ण वचन घेणार होतो व्यभिचारला घेणार होतो, पण म्हटलं की नाही, त्याच्यातून मार्ग काढणारा परमेश्वर आहे. म्हणून आपण रोमकरास पत्र 12 अध्याय 19 वचन घेतलं की परमेश्वर त्याच्यातून मार्ग काढणार आहे. जेव्हा आपण जसं आजच्या शाबा शाळेमध्ये बघितलं की प्रीतीबद्दल आपण शिकलो, आपण नियमशास्त्राबद्दल शिकलो, पण येशू ख्रिस्त स्वतः प्रीती आहे. येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला त्या गोष्टीतून बाहेर काढणार आहे, जर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि जर त्याच्या वचनाद्वारे आपण चालतो तर. आमेन. वचन सांगतं की त्याच्यातून पळा. मनामध्ये संकोच येतोय, मनामध्ये 10 सेकंड विचार येतोय, त्या विचाराच्या पुढे आपल्याला जर जायचंय, मग तिथं तुम्ही चुकता. पण जर आपण विचार नाही केला, आपण त्या गोष्टीचा जर विचार नाही केला आणि नाही करता काही 10 सेकंड 15 सेकंड ते पण विचार नाही केला, परमेश्वर काय विचार करतो, हे विचार काय करतात, ते तिथून आपल्याला पळायचंय. एकदम तुरंत त्या गोष्टीमध्ये राहायचं नाही, आपल्याला त्या गोष्टीतून बाहेर निघायचंय. पहिलं हे सांगतं आपल्याला की पापापासून पळा, कारण ते भविष्य नष्ट करते. आपला जो पहिला मुद्दा आहे, पापापासून पळा. जेव्हा आपण पापापासून पळू तेव्हा आपलं भविष्य सुरक्षित राहणार, भविष्य परमेश्वराला धरून राहणार. जर आपण पापामध्ये गेलो तर आपलं भविष्य सुरक्षित राहणार आहे का? नाही. आपलं भविष्य दुष्कर्मामध्ये, आपलं भविष्य पापामध्ये, त्याच्यामध्येच वाढणार आहे. जर आपण रोज रोज प्रार्थना करणार, जर आपण रोज रोज उपास ठेवणार, तेव्हा आपण ह्या जगातल्या गोष्टीतून पळण्यासारखेच झालेलो आहे ना. जेव्हा आपण प्रार्थना करू, जेव्हा आपण एकांत बसू, जेव्हा आपण ह्या जगिक गोष्टीमध्ये नाही फसू, तेव्हा आपण त्या गोष्टीतून पळालेलो आहे. पण जर आपण त्या जगातील गोष्टीमध्ये राहतो तेव्हा आपण त्याच्यातून पळत नाही, त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वर म्हणतो त्याच्यातून पळा. पुढचा जर आपण बघितला, पहिले कोरिन्थीकरास 6 अध्याय 18 वचन आणि 20 वचन, 18 ते 20. पहिले कोरिन्थीकरास 6 अध्याय काय सांगतो वाचा. परंतु जो दारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. परमेश्वर इथं आपल्याला वचनामध्ये सांगतो की आपण जर जार कर्म, आपण जर व्यभिचार केल्यानंतर त्याच्याकडे क्षमा नाही मागायला पाहिजे, त्याच्याकडून पळायला पाहिजे. परमेश्वर सांगतो पळा, त्याची क्षमा होण्यासारखी नाही, कारण की ते व्यभिचार आहे.
तुम्ही मनामध्ये विचार केला म्हणजे तुम्ही स्वतःचं शरीर खराब केलं, तुम्ही डोळ्यांनी विचार केला म्हणजे तुम्ही तुमचे डोळे खराब केले. परमेश्वर सांगतो की तुम्ही त्या जार कर्मापासून पळ काढा. जे कोणी दुसरे पाप कर्म मनुष्य करीतो ते शरीरा बाहेरून होते, परंतु जो जार कर्म करीतो तो आपल्या शरीराबाबत पाप करीतो. आपल्याला आपल्या शरीराबाबत पाप नाही करायचे प्रियानो. सर्वात मोठं सगळ्या गोष्टीत आहे राग, चिडचिड, हे गोष्टीत आहे, पण व्यभिचार, एक दुसऱ्यांना बघून आपल्या मनामध्ये जो व्यभिचार येतो त्याच्यातून आपल्याला पळायचंय, त्या गोष्टीतून आपल्याला पळायचंय. तेव्हा पवित्र आत्मा आपल्यावरती येणार आहे, तेव्हा आपण त्याच्यासाठी, त्याच्या राज्यासाठी झटपट करणार, तेव्हा आपण त्याच्या राज्यासाठी काम करणार आहे. तवर आपण काही गोष्टी करणार आहे का? नाही. जरी आपण इथं येऊन काही मी मेसेज देतो आणि मी बाहेर जाऊन व्यभिचार करतोय तर मी पापी झालो. पण जर आपण इथं येऊन वचन वाचतोय, जर आपण इथं येऊन गाणे गातोय, जर आपण इथं येऊन काहीही परमेश्वराची आराधना करतोय, परमेश्वराचं वचन, परमेश्वराचं बायबल हातात धरतोय आणि त्याच्यानंतर बाहेर जाऊन सुद्धा आपण ती गोष्ट करतोय, तर आपण परमेश्वरापासून लांब आहे. हे आपल्या मनाला तुम्ही विचारा की आपण हे विचार किती, कोणत्या रीतीपर्यंत करतो, कोणत्या गोष्टीपर्यंत करतो, त्याच्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करतो का? नाही. आज या क्षणी आपल्याला तो निर्णय घ्यायचा की आपल्याला त्या गोष्टीतून पळ काढायचंय, आपल्याला व्यभिचारापासून पळ काढायचंय. परमेश्वर जेव्हा मागच्या वेळेस आपण जेव्हा एक उदाहरण बघितलं की आपलं एका बिल्डिंग मध्ये जेव्हा तो व्यक्ती सांगतो की परमेश्वर मी तुला ही जागा दिली, परमेश्वर मी तुला ही जागा दिली, त्याच्यानंतर तो म्हणतो ही पूर्ण जागा मी तुझ्या नावावरती केली. तसं आपलं शरीर आहे, आपलं शरीर आहे परमेश्वराचं आहे. वचन काय सांगतं? तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. आपल्या शरीराने, आपल्या शब्दाने, आपल्या डोळ्याने, आपल्या कानाने, आपल्या हाताने, आपल्या पायाने आपल्याला देवाचं गौरव करायचे. पण आपण काय करतो? नाही करत. आपण व्यभिचार करतो, आपण चिडचिड करतो, आपण राग करतो, आपण आपल्या मुखातून वाईट शब्द काढतो एक दुसऱ्याबद्दल, आपण एक दुसऱ्याला शिव्या गाळ्या करतो. हे तोंड, हे शब्द, हे शरीर हे तेच आहे प्रियांनो. हे जाणून तुम्ही चुकलेले की तुम्हाला माहिती नाही की त्याने आपल्यासाठी काय केलेले. हे शरीर जेव्हा त्यांनी सांगितलं ना, जेव्हा इथून पहिल्या वचनापासून, उत्पत्तीपासून जर आपण प्रगटीकरण मध्ये बघितलं ना, परमेश्वर आपल्या मनाबद्दल किती त्या गोष्टीमध्ये सांगतो की आपलं मन स्थिर ठेवा, आपलं मन परमेश्वराकडे वळवा. जेव्हा आपण परमेश्वराकडे येऊ तेव्हाच आपल्याला सार्वकालिक जीवन भेटणार आहे ना. त्याच्यातून पळ काढणं महत्वाचं आहे ना. पाप, आता इथं एक अजून एक मुद्दा आहे की पाप छोटे किंवा मोठे दोन्ही हानिकारक आहे. पाप छोटे असो किंवा मोठे असो, आपण जर कोणाबद्दल, आता आपण व्यभिचारच गप्पा करतो, जर आपण कोणाबद्दल डोळ्याने व्यभिचार करतोय तो छोटा आपल्याला वाटतो की छोटा असो, पण ते खूप मोठं पाप आहे. शारीरिक व्यभिचार करतोय ते अजून मोठी गोष्ट. छोटा पाप असो मोठं पाप असो, आपण विचार करणं ही मोठी पाप आहे. त्याच्यातून पळ काढा. वचन सांगतो उत्पत्ती 3 आणि उत्पत्ती 3 याचा पहिला अध्याय 7वं वचन. तेव्हा त्या रुपये त्याचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपल्यासाठी प्रतिवेष्टने केली. तिसरा अध्याय पहिले वचन. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंशजात सर्व फार दूर होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले दिसण्यात, मनोहर आणि शहाणे करण्यात इष्ट आहे
असे त्या स्त्रीला दिसून आले, तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसह ते दिले व त्याने ते खाल्ले. ही सर्वांना गोष्ट माहिती आहे. पण इथं एक गोष्ट शिकण्यासारखी आपल्याला ही कळते, जेव्हा आपण व्यभिचार किंवा जेव्हा आपण पापाकडे जातो, जेव्हा आपण आपल्या तोंडातून वाईट शब्द काढतो, जेव्हा आपण कोणाबद्दल चुगल्या करतो, जेव्हा आपण कोणाबद्दल काही बोलायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला इथं सैतान सांगतो की बोल, काही होत नाही, परमेश्वर आपल्याला क्षमा करेल. इथंच इथंच हवासोबत काय झालं, हवा नाही म्हटली, नाही परमेश्वराने आम्हाला बनवलेलं आहे, मी हे कसं करू. तो काय म्हटलं, नाही असं काहीच नाही. मॅन्युप्युलेशन, तो आपल्याला मॅन्युप्युलेट करतो सगळ्या गोष्टीमध्ये, है ना. आपल्याला तो काय करतो, आपल्याला जर व्यभिचार करायचा आहे ना, आपल्याला ते थोडा वेळ वाटेल, मग नंतर काय म्हणतो आपण, नाही ठीक आहे यार, मी काय आता ठीक आहे, आता मी करून घेतो, त्याच्यानंतर मी नाही का मी क्षमा मागेल. हे आपलं शरीर आपल्याला सांगतं. आपला आत्मा हे आपल्याला शिकवतं का? आपलं शरीर आहे सैतानाचं आहे, आत्मा आपल्याला आत्म्याने विचार करायचंय. जेव्हा आपण शरीराने पण विचार करायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस सुद्धा आपल्याला आत्म्याने विचार करायचा आहे की आत्मा परमेश्वराचा आहे आणि आपल्याला आत्मा सार्वकालिक जीवन देणार आहे. आपल्याला हे शरीर सार्वकालिक जीवन देणार आहे का? नाही. पण परमेश्वराने पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. आपल्या मध्ये जो आत्मा आहे ते आपल्याला सार्वकालिक जीवन देणार आहे, जर आपण त्याचा पालन केलं तर. छोटीशी गोष्ट आहे, आपल्याला छोटं काही पाप करा वाटते, चोरी करा वाटते, हे करा वाटते, ते घ्यावं वाटते, छोटी गोष्ट आपल्याला वाटते, पण ती देवाच्या राज्यासाठी, देवासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते सैतान आपल्याला छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत नेतो. छोटं जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपण मोठे मोठे पाप करतो, हे की नाही. आपण एकदा खोटं बोलतो, आपल्याला 700 वेळेस 100 वेळेस खोटं बोलायला लागतं. आपण एकदा खून करतो, आपल्याला चांगलं वाटतं, आपण 17 वेळेस खून करतो. आपण एकदा व्यभिचार करतो, आपण 17 वेळेस व्यभिचार करतो. आपण एकदा शिव्या तोंडातून देतो, आपल्याला ते खूप गोड वाटतं द्यायला, मग आपण 17 वेळेस शिव्या देतो. बरोबर आहे की नाही. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की याच्यातून पळ काढा. आपल्याला सैतान त्रास देणार आहे. सैतान आपल्याला इथपर्यंत येऊन सैतान आपल्याला असं टच करून जाणार आहे. पण जेव्हा परमेश्वर कितपर्यंत आपल्याला सांभाळणार सांगा. योबाच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण बघितलं, परमेश्वर आणि सैतानाची जेव्हा वाटचाल होती, तो म्हणतो की मी ठीक आहे, तू बघ, ट्राय तर करून बघ. सैतान तेच करतो ना आपल्यासोबत, आणि मग आपण त्याच्या मोहात पडतो. योग त्याच्या मोहात पडला का? नाही. आपण त्याच्या मोहात पडतो. म्हणजे आपण किती वीक आहे त्या गोष्टीमध्ये. आपण 3 महिने प्रीतीचा अभ्यास केल्यानंतर पण आपल्याला प्रीती जाणवली नाही. 3 महिने प्रीतीचा अभ्यास केल्यानंतर पण प्रीती काय ते कळली नाही. स्वतः परमेश्वर प्रीती आहे, स्वतः येशू ख्रिस्त प्रीती. नियमशास्त्र सोडा, नियमशास्त्र परमेश्वर आहे, नियमशास्त्र येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्तावरती विश्वास, नियमशास्त्र तुम्हाला सगळं आलं. येशू ख्रिस्तावरती विश्वास, पूर्ण पवित्र शास्त्र तुम्हाला कळलं. येशू ख्रिस्तावरती विश्वास जेव्हा ठेवणार तेव्हा आपण पळ काढणार आहे. नका भांडणं करू, उद्या आपण नाही त्याच्यामध्ये पडायचं. आपण त्या व्यक्तीसोबत डिबेटच नाही करायचं. आपण त्या व्यक्तीसोबत व्यभिचारच नाही करायचा. आपण त्या व्यक्ती, समोरचा व्यक्ती आपल्याला शिव्या देतो, आपण त्याला कशाला शिव्या द्यायचं. त्या गोष्टीतून पळ काढा. पुढचं वचन बघू आपण, वाईट संगतीपासून दूर राहा. आता पापापासून जेव्हा आपण पळतो तेव्हा हे पण पाप याच्यामध्ये येतं, जेव्हा आपण वाईट संगतीमध्ये वाढतो. आपला जेव्हा एक सर्कल बनतो, जेव्हा आपण एक कम्युनिटी बनवतो. आपली कम्युनिटी पहिला आई बापांसोबत वाढती. जेव्हा एक छोटी कम्युनिटी होती, त्या कम्युनिटी नंतर आपण जेव्हा मोठे होतो, आपली एक कम्युनिटी होती, म्हणजे एक फ्रेंड सर्कल बनतो. त्या कम्युनिटी मधून अजून एक कम्युनिटी बनती. आपले मुलं बाळ होतात, त्यांची एक कम्युनिटी बनती. जेव्हा आपण ती एक कम्युनिटी बनवतो, है ना, एक अशी एक गट बनतं. पण ते गट किती महत्वाचं आहे आपल्या जीवनासाठी. वचनामध्ये बघू, 1 कोरिन्थीकरास 15वा अध्याय 33वा अध्याय. वाचा 1 कोरिन्थीकरास 15वा अध्याय. 15वा अध्याय वचन 33. कुसंगतीने आपल्याला आज हे डिसाइड करायचं आहे की आपण कोणत्या लोकांसोबत राहतो. जरी आपण कोणत्या लोकांसोबत राहतो, त्या लोकांमध्ये आपलं वचन एक सांगा,
त्या लोकांमध्ये बोलत असताना वाईट विचारामध्ये नका बोलू, पण परमेश्वराचं वचन धरून बोला, है ना. नाही ती संगती बरोबर होत राहिली, आपण ती संगती सोडा, तिथून पळा आणि दुसरी संगतीकडे जा. नाही तर परमेश्वर आहे ना, परमेश्वर सोबत राहा. जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये राहील. पुढचं वचन काय, 33च्या नंतर 34वा, संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकांना देवासंबंधाचे ज्ञान नाही, हे मी तुम्हाला दाखविण्यासाठी बोलतो. काय सांगतं वचन? किती 34 वाजला ना? 34वा पुन्हा एकदा वाचा. संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकांना देवासंबंधाचे ज्ञान नाही, हे मी तुम्हाला दाखविण्यासाठी बोलतो. आता त्याच्यानंतर सांगतं 35, आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठविले जातात व ते कोणत्या प्रकारचे शरीराने येतात? हे प्रश्न जे परमेश्वरावरती विश्वास ठेवत नाही ते आपल्याला विचारतात. जे लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवत नाही, जे लोक येशूवरती विश्वास ठेवत नाही, त्या संगतीमध्ये वाढणं चांगलं आहे का? नाही. त्याच्यातून आपल्याला पळ काढायचंय. परमेश्वर सांगतो तुमची संगती अशी निवडा किंवा त्या संगतीला तुमच्यासारखं बनवा, पण परमेश्वरावरती विश्वास धरणाऱ्या लोकांना पकडा. आणि नाही, परमेश्वरच काय सांगतो, जेव्हा तुम्ही सुवार्थ सांगा. परमेश्वराचं एक वचन सांगतं मत्ते 5 मध्ये की शेवटी की ज्याचे कान आहे तो ऐको. ज्याला कान आहे तो ऐको. ते फक्त आपल्या कानाबद्दल नाही बोलतंय, ज्याच्यामध्ये तो आत्मा आहे तो ऐको, त्याच्यामध्ये तो पवित्र आत्मा आहे तो ऐको. आपल्याला तशी संगतीपासून लांब राहायचं. जेव्हा आपण त्या वाईट संगतीमध्ये राहू तेव्हा आपण पाप करू. पापापासून पळ काढा, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहा. प्रेषिताचे कृत्य याचा 3रा अध्याय 19वे वचन काय सांगतं? तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करावा पडा, अशासाठी की विश्रांती समय प्रभू जवळ यावी. 19वा अध्याय वचन सांगतं, तेव्हा तुम्ही पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावं. आपल्याला परमेश्वराची उपस्थिती जास्त गरजेची आहे. जर आज आपण थोड्या वेळेसाठी, थोडा आपल्या सुखासाठी जर पाप करू, तर मग ते आपल्या त्या गोष्टीपर्यंत, ते राज्यापर्यंत नाही नेणार आहे. आपल्याला जर त्या गोष्टीपर्यंत जायचं तर आपल्याला काय करायचंय? पळायचंय. पापापासून पळायचंय, बेविचारपासून पळायचंय, शिवेगाळ्यांपासून पळायचंय. प्रियांनो, आज हे आपल्याला जाणून घ्यायचंय. परमेश्वर आपल्यासाठी वाट बघतो ना, दार उघडून तो उभा आहे ना, पण आपण काय करतोय? आपण त्या पापामध्ये मोह पडतोय, त्या पापाच्या मोहात पडतोय, सैतान आपल्याला त्रास देतोय. आपण दोन्ही जागेवरून आपण फसलोय, कारण आपण प्रार्थनेमध्ये नाहीये, कारण आपण उपासामध्ये नाही, कारण आपण परमेश्वराच्या वचनामध्ये नाही. जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनामध्ये येऊ, जेव्हा आपण प्रार्थना करू, जेव्हा आपण उपास ठेवू, तेव्हा आपण या गोष्टीतून बाहेर निघू. तेव्हा आपण कोणत्या गोष्टीमध्ये पडू नये, तेव्हा आपण व्यभिचारापासून लांब राहू, तेव्हा आपण पापांपासून लांब राहू. आमेन. पुढचं एक वचन सांगतं स्तोत्र संहिता 119 याचा 11वा अध्याय. मग एक शेवटचं वचन घेऊया आपण. स्तोत्र संहिता 119 याचा 11वा अध्याय. मी तुझ्या पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात हे वचन जपून ठेवले आहे. काय सांगतं वचन? सांगा. पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात हे वचन जपून ठेवले आहे. तुझे वचन जपून ठेवले आहे. इथं जेव्हा आपण या वचनामध्ये बघतो तेव्हा आपल्याला हे कळतं की हे वचन फक्त ज्याने लिहिलेलं आहे त्याच्यासाठी नाही, पण जो ऐकतो त्याच्यासाठी. कारण की परमेश्वराचं जेव्हा आपण वचनाचं पालन करू तेव्हा आपल्याला प्रीती काय कळणार आहे, तेव्हा आपल्याला परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेलं आहे, येशूने आपल्यासाठी काय केलेलं आहे ते कळणार आहे. तर परमेश्वराचं वचन जपणं महत्वाचं आहे, तेव्हा आपण परमेश्वराचे जास्त जवळ येणार. पुढचं एक वचन आहे 1 योहान याचा 1 अध्याय 9वं वचन.
पहिले योहान जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनर्थीपासून शुद्ध करेल. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. पाप जेव्हा आपण पापांकडे जातो प्रियांनो, आपण येतो त्याच्याकडे क्षमा मागतो, पुन्हा आपण त्या पापामध्ये जातो, कितपर योग्य आहे? इथून गेल्यानंतर पुन्हा आपल्या तोंडामध्ये वाईट शब्द येणार, कितपर योग्य आहे? इथून गेल्यानंतर पुन्हा आपण चिडचिड करणार, ऊन भरपूर आहे म्हणून, कितपण योग्य आहे? कितपर्यंत तो आपली वाट बघणार आहे? कितपर्यंत तो आपल्याला सांगणार आहे? कितपर्यंत तो आपल्याला समजवणार आहे की अरे बाळांनो, निघा, पळा, मी आहे वाचवायला, माझ्या जवळ या. कितपर्यंत तो आपल्याला समजणार? जेव्हा तो येणार आणि त्याच्यानंतर मग आपण बघणार का, विचार करणार की नाही आता आपण बदलू? शेवटचा काळ लवकर येणार आहे प्रियांनो. शेवटचा काळ आपण सर्व बघणार आहे, खूप जवळ आहे. परमेश्वर येशू ख्रिस्त खूप लवकर येतो. त्याच्यासाठी आपण काय करतो? आपल्या पापांपासून, आपल्या दिनचर्यामधून, आपल्याकडून जेव्हा पाप होता तेव्हा आपण त्याच्यातून पळ काढतो का? छोटे छोटे गोष्टी आहे, चिडचिडपणा एकदम छोटी गोष्ट आहे. एक दुसऱ्यांबद्दल डिबेट करणं किंवा एक दुसऱ्यांबद्दल काही बोलणं एक दुसऱ्यांना किती छोटी गोष्ट आहे. आपल्याला वाटतं किती छोटी गोष्ट आहे. आपल्याला वाटतं खून करणं, खोटं बोलणं, जेव्हा आज्ञा लिहिलेले नियमशास्त्रामध्ये तेच पाप आहे. दिनचर्या आपल्या जे दिवसभरामध्ये आपण जे करतो, जे पापांकडे जातं, 1% असो, 0.00001% असो, पण ते पाप आहे. किती तुम्ही त्याला निग्लेक्ट करा की ते पाप नाही, पण ते पाप आहे. सगळ्यात मोठं पाप आहे व्यभिचार. आजच्या काळात सर्वजण व्यभिचाराकडे वळलेले आहे. सर्व युथ आज व्यभिचाराकडे जात आहे. सर्व गोष्टी व्यभिचाराकडे नेत आहे. आज लोक मेसेज कमी, आज लोक गाणे हे ऐकणे सोडून दुसऱ्या गाण्यांकडे जास्त लक्ष देतात. विचार करा, आज आपण कुठं चाललेलो आहे? आज आपले युथ कुठं चाललेलो आहे? आज आपण सांगतो जेनझी कुठं चाललेलं आहे? हा काळ कुठं चाललेला आहे? काय काय गोष्टी या जगामध्ये चालू आहे जे आपण कधी विचार नाही करू शकत. जे सदोम आणि गमोराच्या काळात चालू होतं ते आज चालू आहे. जे आपण विचार नाही करू शकत ते गोष्टी आज घडताय. कितपर्यंत योग्य आहे? आपण जर आपल्या स्वतःच्या शरीराला आपण स्वतः जर आज सुरक्षित ठेवलं ना, मग आपल्या सोबतची जी कम्युनिटी आपण वाढवणार आहे ती सुरक्षित होणार आहे. आज आपण ते निर्णय घ्यायचे प्रियांनो की आपल्याला त्या गोष्टीतून बाहेर निघायचंय. आज आपल्याला ते निर्णय घ्यायचे की आपल्याला त्या गोष्टीतून पळायचंय. कोण कोण पापामधून पळणार आहे? का पापामध्ये राहायचंय? आज त्या पापामधून पळा. छोटी गोष्ट तुम्हाला वाटत असेल, पण ती खूप मोठी गोष्ट परमेश्वराच्या राज्यासाठी आपल्या मनामध्ये कार्य करणार आहे. त्या गोष्टीपासून पळा. आमेन.